मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित कत्रे. पहिली मोठी बातमी आपण बघूया. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेत गेल्या काही महिन्यापासून अनेक नाट्यमय घडामोडी सुरू आहेत आणि अशामध्येच अंबरनाथमध्ये शिवसेनेने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा करत भाजपाला मोठा धक्का दिलेला आहे. अंबरनाथ नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या सदाशिव पाटलांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे. तर या निवडीनंतर शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने आलेले होते. दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये भाजप एमआयएम युतीचा दुसरा अंक पाहायला मिळतोय. एमआयएम कडून स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाच्या माजी नगराध्यक्षांचे चिरंजीव जितेन बरेठिया यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे. यानंतर काँग्रेसने भाजप आणि एमआयएम वरती ताशेरे ओढलेत. स्वीकृत नगरसेवक पदावरून नवा राजकीय पेच सध्या बघायला मिळतोय. एमआयएम कडून स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाच्या माजी नगराध्यक्षांचे चिरंजीव जितेन बरेठिया यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे. यानंतर काँग्रेसने भाजप आणि एमआयएम वरती ताशेरे ओढलेले आहेत. आज आकोट के अंदर जिस तरह वहाँ के 5 नगरसेवक ने एमआईएम के भारतीय जनता पार्टी के लोगों को वोट देकर स्वीकृत सदस्य बनाया है, इस बात से ये सिद्ध हो गया कि वो एक ही है. जैसा विश्व हिंदू परिषद बजरंग दल की आरएसएस की शाखा है, उसी तरह ये भारतीय जनता पार्टी की बी टीम है एमआईएम पार्टी. तो मैं आपके चैनल के माध्यम से एमआईएम के तमाम नेताओं का खास तौर से असद ओवैसी साहब को ये पूछना चाहता हूँ कि जिस तरह अंबरनाथ में कांग्रेस ने अपने 11 नगरसेवक को राजीनामा दिया और उनको पार्टी से निकाल दिया, क्या आप आकोट के 5 नगरसेवक को निकाल पाएंगे? वो आपकी सुनेंगे? तर इकडे डोंबिवलीमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपलेली आहे. डोंबिवलीतल्या तुकाराम नगर परिसरात पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलाय. तर भाजपाचा कार्यकर्ता परिसरात पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. मात्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हा आरोप फेटाळून लावलाय. संबंधित कार्यकर्ता निवडणूक प्रचार पत्रक वाटत असल्याचा बचाव त्यांनी केलाय. आता ह्यांच्याकडे सांगायला काही काम नाही म्हणून हे सगळीकडे पैसे वाटप करतायत. आता सगळे पैसे पकडले. एका मत्ताला 3000 रुपये प्लस महिलांसाठी वेगळं पॅकेज प्लस त्यांना कुपन दिलेत. आताच आज पण सकाळी होतं इथे कुठे भानुशाली हॉल, तिथे यांचे उमेदवार घेऊन जाऊन आले. आता कुपन घेतलेत. आता कुपनच्या माध्यमातून पैसे जाणार आहेत. उमेदवारांचे पॅम्पलेट वाटत होते आणि त्यांना तिथे शिवसेनेच्या उमेदवारांनी पकडलं. त्यांना त्याच्या खिशामध्ये पैशाची पॉकेट टाकली आणि त्यांना पकडून दाखवलेलं आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. कारण पॅम्पलेट वाटणं हे उमेदवाराचं काही चुकीचं नाही. प्रत्येक घराघरात पॅम्पलेट वाटतायत, दिसते आम्हाला सगळं. आणि त्यांनी तर पकडलं म्हणून आम्ही तिथे आलो. त्यांना विचारलं की त्यांना आमच्याकडे पैसे सापडले. आता कोर्ट सिद्ध करेल, ते काय सिद्ध करेल बाबा पैसे वाटतं ते काय करत होते. ठाण्यामध्ये मनसे आणि उभाटा पक्षाने घोडबंदर परिसरात इंग्रजीमध्ये बॅनर लावल्यामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळालेला आहे. या परिसरात परदेशातून येणारे बरेच असतात, त्यामुळे त्यांना ठाकरेंचे मुद्दे कळावेत याकरता बॅनर इंग्रजीत लावलेत. 99% बॅनर मराठीत आहेत, तो एक बॅनर इंग्रजीमध्ये आहे अशी प्रतिक्रिया यावरती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. तर मराठी करणाऱ्या ठाकरेंना फक्त मतांसाठी मराठी आठवतं असा टोला ठाकरेंना भाजपाचे आमदार निरंजन डावखरे आणि शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला आहे. एक बॅनर फक्त लागलेला आहे हिरानंदानीमध्ये. त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोक आहेत, ते IT सेल्समध्ये काम करणारी लोक तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सो आमचं विजन हे त्यांना कळालं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये इंग्लिशमध्ये बॅनर ठेवला. कारण अनेक लोक तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातून तिथे येत असतात विविध कामांसाठी. तो त्यांच्यासाठी तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोचलं पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर तिथे लावतो. सत्तेसाठी आम्हाला काही करू, आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता मतं मिळवण्यासाठी काही करू, कधीही वेगळे होऊ, कधीही शिव्या देऊ, कधीही बरोबर येऊ. तसंच इंग्रजी बॅनर पण लावू. भाषणं, मुद्दे, तत्व
हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते आमच्या दृष्टीने मतं महत्त्वाची आहेत, त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत. मनसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो हेच खरं तर गमतीचा विषय आहे. कारण नेहमीच मराठीचा पुळका दाखवणारी लोक आज त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचा प्रचार करावा लागतोय. खरं तर आपण वर्लीमध्येही त्यांचे गुजरातीमध्ये बॅनर बघितले. असं मला वाटतं की खरं तर उभाटाचा हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं लागतंय का असा एक प्रश्न निर्माण होतो. शिवतीर्थावरील ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत राज ठाकरेंनी भाजप आणि अदानींवरती जोरदार हल्लाबोल केला. भाजपानं मुंबई, महाराष्ट्रासह देश विकायला काढल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. 2014 नंतर देशामध्ये आणि राज्यात अदानींचं साम्राज्य कसं वाढत गेलं याची माहिती त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली. तर मुंबई राज्यासह देश विकायला काढलाय असं राज ठाकरेंनी आरोप केला. भारताच्या नकाशावरती अदानी यांचे कुठे कुठे उद्योग आहेत ते त्यांनी 2014 पासून आतापर्यंत दाखवलेला आहे. मुंबईसह राज्यासह देश विकायला काढला असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो. 2014चा दाखवा रे. हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते. आता 2024-25ला गौतम अडानी आता कुठे आहेत. फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा, जरा दाखवा. हे फक्त 10 वर्षातलं आहे. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी ट्विट करत राज ठाकरेंवरती निशाणा साधलेला आहे. शिवतीर्थावर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी गौतम अदानींवरती निशाणा साधला. दरम्यान अमित साटम यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानींचा जुना फोटो ट्विट केलेला आहे. ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाचा कळस असं ट्विट करत साटम यांनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे. पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि महेश लांडगेंमध्ये सामना रंगलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपरी चिंचवड प्रचार सभा झालेली आणि यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती नाव न घेता निशाणा साधलेला. शेरोशायरी करत फडणवीसांनी टीका केलेली. त्यांच्या टीकेला अजित पवारांनी सुद्धा शेरोशायरी करतच उत्तर दिलं आहे. शेरोशायरी करत दोन्ही नेत्यांची एकमेकांवरती टीका बघायला मिळते. फडणवीस आणि अजित पवारांमध्ये जुंपलेली आहे. आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात. पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं. और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे. त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्रागा आहे, हा रागराग आहे. मध्ये काही मोठे लोक येऊन शेरशायरी करून गेले. मलाही जरा खुमखुमी आली. हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं. हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतर कर साबित करे. हे आपल्याला साबित करायचं आहे.
आम्ही मैदानात उतरलोय, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, माझ्या मायमाऊलींनी मला सहकार्य करा, अजिबात दुसरा विचार त्या ठिकाणी करू नका. एकीकडे पुण्यामध्ये मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती निशाणा साधलेला आहे, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार विरुद्ध आमदार महेश लांडगे यांच्या सामना रंगलाय. प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून गुरु शिष्य म्हणून ओळखली जाणारी अजित पवार आणि महेश लांडगेंची जोडी एकमेकांवरती शिरसंधान साधते. विशेष म्हणजे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा महेश लांडगेंना डिवचलंय. यावेळेला अजित पवारांनी लांडगेंच्या दाढीची नक्कल केली. अजित पवारांनी डिवचल्यानंतर महेश लांडगेंनी सुद्धा तितक्याच द्वेषाने पलटवार केलाय. त्यातील दादाचा वाद आहे. आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. गल्लीतला दादा ओळखा पाहू, त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं. महाराष्ट्राचे दादा 29 महानगरपालिका आहेत ज्या महाराष्ट्रात त्यांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका सोडून भोसरीतच येऊन का बसलेत आणि पूर्ण टीम घेऊन बसलेत भोसरीमध्ये का? गल्लीतल्या दादाला एवढं सिरियस घ्यायची गरज नाही. त्यांनी ते मोठे महाराष्ट्राचे दादा आहेत, ते सगळं महाराष्ट्राला माहिती आहे की. बातमी कोल्हापूरमधून. कोल्हापुरात आज मुख्यमंत्र्यांसोबत मिसळकट्टा हा कार्यक्रम पार पडला आणि यावेळेला फडणवीसांनी कोल्हापूरकरांशी संवाद साधलाय. राजकारणामध्ये नसता तर काय करत असता असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. यावरती फडणवीसांनी मिश्किल उत्तर दिलंय. आज मुख्यमंत्री फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा होता आणि या कोल्हापूर दौऱ्यामध्ये त्यांनी कोल्हापूरकरांशी संवाद साधलाय. मुख्यमंत्र्यांसोबत मिसळकट्टा हा कार्यक्रम पार पडला. यावेळेला अनेक प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान राजकारणात नसता तर काय करत असता असा प्रश्न सुद्धा मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं करवीर नगरीमध्ये मी जर राजकारणात आलो नसतो तर मी वकीलच झालो असतो. मी वकील आहेच, पण मला प्रॅक्टिस करता आली नाही. त्यामुळे जनतेची प्रॅक्टिस आज करतोय, त्यामुळे मला वकीलच व्हायचं होतं. आणि शिंदे साहेबांचं जर आपण म्हणाल तर त्यांचा जो एकूण स्वभाव आहे त्या स्वभावानुसार ते जरी राजकीय क्षेत्रात आले नसते तरी सामाजिक क्षेत्रात ते नक्कीच असते. आणि मला असं वाटतं की कदाचित ते एखाद्या युनियनचा लीडर असते, ते मजुरांचे नेता असते, पण ते सामाजिक क्षेत्रात नक्की राहिले असते. आणि अजितदादांचा जर विचार कराल तर ते जर राजकारणात आले नसते तर 2 व्यवसाय नक्की मला त्यांच्याकडता दिसतात. एक तर दादा उत्तम शेतकरी झाले असते, पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की दादा PI झाले असते, पोलीस इन्स्पेक्टर, कारण त्यांना सगळ्यांना दमात घेण्याची सवय आहे. पुढे जाऊया. पुढची महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा थेट आव्हान दिलंय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गणेश नाईक यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. माझं वय झालंय असा आरोप केला जातो, पण तुझ्या वडिलांना माझ्यासोबत चालायला सांग, अर्धा तास जरी चालता येतं का ते पाहू, असं आव्हान. हरलो तर चक्क राजकारणातून संन्यास घेईन असं प्रत्युत्तर नाईकांनी दिलंय. हे जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे ज्या आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि लोकांमध्ये मेसेज जो आहे हा चुकीचा जातो. शिंदेसाहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं शिंदेसाहेब काहीतरी बोलते. शिंदेसाहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो. तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदेसाहेबांना हे कोणालाच जमलं नाही, तर तुम्हाला पण जमणार नाही. त्या उपमुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे की तू गणेश नाईकला हलक्यात घेतलास. तुझा पोरगा बोलतो वय झालंय. अरे गणेश नाईक काल दिघ्यामध्ये 12 किलोमीटर चालला नॉनस्टॉप. 3 दिवसापूर्वी कोपर केलेला 10.5 किलोमीटर चालला. पण तुझ्या बापाला नॉनस्टॉप गणेश नाईकच्या बरोबर चालायला सांग. जर गणेश नाईक हरला तर राजकारण सोडून देईल, नाही तुझ्या बापाला राजकारण सोडायला सांग. शिवाजी पार्कवरती काल ठाकरे बंधूंची सभा पार पडली आणि या सभेमध्ये आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल विचारत लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा सवाल केला. यावरती उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
जे पूर्वी लाडकी बहीण योजनेला विरोध करत होते ते आता 2100 रुपये कधी देणार असं म्हणत त्यांनी 2100 रुपये देण्याबाबत आमचा अभ्यास सुरू असल्याचं म्हटलंय. तीन गोष्टी आहेत महत्वाच्या इथे. एक म्हणजे आरोग्य सेवा. आज पण मी दावा करून सांगतो, चॅलेंज देतो मुख्यमंत्र्यांना, ते 3000 रुपये देणार आहेत. काम दाखवणे 3000 रुपये बोलतायत. मला 3000 रुपये नको. तुम्ही ज्या लाडक्या बहिणींना 2100 सांगितले ना, पहिले ते 2100 द्या, मग 3000 रुपयाची बोलणी करा. चला मी तुम्हाला 6000 रुपये देतो, तुम्ही चला माझ्याबरोबर कोस्टर रोडला मुख्यमंत्री महोदय. पण आपल्या मुंबईमध्ये जी आरोग्य सेवा आहे, जगात कुठेही नसेल असं आपली महानगरपालिका आहे. काल कोणीतरी सांगितलं काँग्रेसवाल्यांनी की 2100 रुपये कधी करणार आहेत. काल एक आमच्या मुंबईला शिवाजी पार्कला सभा झाली, 2100 रुपये कधी करणार आहेत. पण जी लोक 1500 रुपये मिळणार नाहीत हे सांगत होते, ते आज विचारायला लागलेत की 2100 रुपये कधी करणार. मी मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून सांगतो की 2100 रुपये देण्याच्या संदर्भामध्ये देखील आमचा अभ्यास सुरू आहे. ज्यावेळी योग्य वेळ त्यावेळी माझ्या या महिला भगिनींना तो देखील निर्णय घेऊन आम्ही दाखवू. त्याच्यामुळे कुठच्याही गैरसमजाला आपण बळी पडू नका. भाजपाच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी साईनगर प्रभागातील भाजपाचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधातील युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांना उघडपणे पाठिंबा दिलेला आहे. यानंतर अनिल बोंडेंनी नवनीत राणांवरती निशाणा साधलाय. डबल ढोलकी अशी की तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रचार रॅलीत राहायचं आणि इकडे आलं की युवा स्वाभिमानचा प्रचार करायचा असं म्हणत त्यांनी नवनीत राणांवरती निशाणा साधलाय. मी असं ऐकलं की इथं काही डबल ढोलकी वाजवणारे लोक येऊन आहे का नाही. डबल ढोलकी, अरे डबल ढोलकी अशी का तिकडे मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर चढायचं आणि इकडे उतरल्यानंतर काय हातात घ्यायचं, जे काय घ्यायचं असेल ते हातात घ्यायचं. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाने प्रचारामध्ये आघाडी घेतलेली. प्रभाग क्रमांक 9 मध्ये कमळाची फुलं भेट देत मतदारांशी संवाद साधला जातोय. जनता आपल्यालाच निवडून देईल असा विश्वास भाजप उमेदवार कमलेश वाळके यांनी व्यक्त केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 9 आणि आपण बघतोय की प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद जो दिसतो आहे. भाजपचे हे सगळे शिलेदार आणि अर्थातच या सगळ्या प्रभागामध्ये जी लढत होती त्याकडे पूर्ण शहराचं, राज्याचं लक्ष आहे. कारण की इथली लढत महत्त्वाची आहे. तुम्हाला इथली लढत महत्त्वाची वाटते की नाही? तुमचा जो पुढचा उमेदवार आहे तो तुल्यबळ आहे का? नाही, नक्कीच इथे उमेदवार हा स्थानिक असला पाहिजे. आता आपण पाहता की किती प्रचंड जनसमुदाय भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे. इथला जो उमेदवार आहे तो उमेदवार इथं कधी प्रभागात कुणी पाहिलाच नाही. आम्ही काम करणारी लोक आहोत. आणि कमळाची फुलं वाटताय तुम्ही, कमळाची प्रवर्गातली फुलं. हा, कमळ या चिन्हावरतीच मतदान होणार आहे आणि येणाऱ्या 16 तारखेला गुलाल आमचाच असणार आहे. परंतु काय महत्वाचं वाटते, या नागरिकांचा एवढा विश्वास तुमच्यावर दिसतो आहे, निवडणूक तुम्हालाच कौल मिळेल जनतेचा? नाही, नक्कीच जनतेचा कौल आम्हालाच असणार आहे, भारतीय जनता पार्टीला असणार आहे. कारण की आम्ही 12 वर्ष लोकांच्या संपर्कात आहे, कामं करतोय. आम्ही वरतून आलेलो नाहीये कुठून आणि वरतून जाणार पण नाहीये. यानंतर निवडून आल्यानंतर देखील या प्रभागात विकासाची कामं आम्ही करू. कमलेश वाळके हे तरुण उमेदवार भाजपचे आणि आपण बघतोय की त्यांच्यासोबतचे सगळे शिलेदार जे आहेत ते अशा पद्धतीने नजर जाईल तिथवर ही सगळी मंडळी त्यांच्या सोबत आहे. इकडे पिंपरी चिंचवडमधील काटेकी टक्कर म्हणावी अशी लढत म्हणजे भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश काटे यांच्यात होणारी लढत आहे. या लढतीमध्ये कोण जिंकतंय यावरती सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान शत्रुघ्न काटे हे भाजपाचे शहराध्यक्ष आहेत आणि त्यांच्या डोक्यात सत्ता गेल्यामुळे ते नागरिकांना गृहीत धरतात असा आरोप करत राष्ट्रवादीचे उमेदवार उमेश काटे यांनी त्यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. तर निवडून आल्यास आपण प्रभागातील वाहतूक कोंडी आणि पाणी प्रश्न मार्गी लावू असा विश्वास देखील उमेश काटे यांनी व्यक्त केलेला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. तुम्हाला शत्रुघ्न काटेंचं आव्हान वाटतंय का? ते शहराध्यक्ष आहेत भाजप. ते शहराध्यक्ष आहे, हाच त्यांचा मुख्य प्रॉब्लेम आहे. त्यांच्या डोक्यामध्ये मला वाटतं सत्तेची सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत
आणि त्या माध्यमातून गेले 9 वर्ष ते कुठेही नागरिकांसोबत दिसत नाहीत, नागरिक समस्यांवरती काम करताना दिसत नाही. मला या ठिकाणी सांगावं वाटेल की त्यांच्या माध्यमातून या भागासाठी कोणती कामं झाली ते आमचे नेते विठ्ठल उर्फ नाना कटे यांनी केलेली कामं, यांनी मागण्या केलेल्या, पाठपुरवठा केलेली कामं. तुम्हाला नौका उमेदवार म्हणून प्रेझेंट केलं जातंय, बऱ्याच ठिकाणी असं बोललं जाते आणि तेही बऱ्याच ठिकाणी बोलत आहेत भाजपकडनं असं. तर मग या सगळ्या आरोपाला काय होतं? उमेदवार नौका आहे का सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला आहे हे त्यांना 16 तारखेच्या निकालात दिसेल. मला खात्री आहे की मी गेले 5-7 वर्ष जे काही सामाजिक आणि सांस्कृतिक क्रीडा प्रकारांमध्ये जे काम उभं केलं आहे त्या माध्यमातून माझा जनतेशी कनेक्ट आहे. तसेच माझ्या नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील भागातील नागरिक समस्यांच्या सोडवणूक करण्यासाठी मी जे काय केले, आत्ता निवडून आलात तर काय प्राधान्य असेल? या निवडणुकीत मी निवडून आलो तर माझ्या प्रभागात 2 मुख्य समस्या आहेत. एक म्हणजे येथील वाहतूक कोंडी, आणि या वाहतूक कोंडीवरती स्मार्ट ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून मी नक्कीच चांगलं वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करेल. अर्थातच या काटेकी टक्कर जी आहे त्यावर देखील आपलं लक्ष असणार आहे. संदीप गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड. मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलाय, त्यामुळे उमेदवार प्रत्येक घराघरामध्ये प्रचार करताना दिसत आहेत. शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना आमनेसामने लढत आहेत. शिवसेना उमेदवार प्रिया सरवणकर यांच्या प्रचारात विकासाचा अजेंडा घेऊन मतदारांकडे प्रचार करतायत आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपल्यासोबत दादरमधल्या प्रिया सरवणकर आहेत, शिवसेनेचे उमेदवार. त्या आता सर्व बिल्डिंग आणि सोसायट्या ज्या आहेत तिथे प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळते. तुमचा या वॉर्डासाठी विकासाचा अजेंडा काय? तुम्ही नगरसेवक झालात तर नेमकं काय करणार तुम्ही? या विभागामध्ये सगळ्यात पहिलं तर शिवाजी पार्कमध्ये धुळीचा इश्यू आहे, तर ती समस्या मी सगळ्यात पहिली सोडवण्याचा प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे इथे जे रोड आहेत किंवा जे फुटपाथ आहे तर ते बऱ्याच ठिकाणी तुटलेले, नीट नाही आहेत. तर माझा प्रयत्न हाच असेल की माझ्या प्रभागातले सगळे फुटपाथ हे चालण्यायोग्य बनवेन. दुसरी गोष्ट म्हणजे इथे स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणावरती प्रश्न आहे, तर स्वच्छतेचा मी प्राधान्याने अगदी दुसऱ्या दिवसापासून मी त्याच्याकडे लक्ष देईन. त्याचप्रमाणे इथे 100-150 वर्ष जुन्या इमारती आहेत, तर इथे सामूहिक पुनर्विकास, त्याचप्रमाणे पागडीयुक्त इमारती. जर इथे सरकार आलं आज शिवसेना भाजपचं जे येणारच आहे, तर त्या माध्यमातून आम्ही जी पागडीमुक्त इमारती, पागडीमुक्त मुंबई हे जे धोरण आहे ते आमच्या प्रभागामध्ये नक्कीच राबवू आणि जास्तीत जास्त नागरिकांना चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं घर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. दादरकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष असतं कारण मध्यवर्ती ठिकाण आहे, तर या ठिकाणी अनेक ऐतिहासिक स्थळं देखील आहेत. विशेषतः शिवाजी पार्क स्मशानभूमी संदर्भात तुम्ही पुढाकार घेतला होता आणि तिथं नूतनीकरण आणि अनेक कामं देखील विकासाचे तुम्ही केलेत. शिवाजी पार्क धुळीचा देखील प्रश्न गंभीर आहे, मात्र त्याबद्दल राजकारण देखील तितकंच केलं जातं. शिवाजी पार्कमधील धूळ याला कारणीभूत हे उभाटाचं सरकार आणि उभाटाच्या माजी नगरसेविका या आहेत, हे संपूर्ण प्रभागाला माहिती आहे. आणि नक्कीच आम्ही पुढाकार घेऊन आज त्या धुळीचा प्रश्न आम्ही जास्तीत मोठ्या प्रमाणाने लवकरात लवकर सोडवू. त्याचप्रमाणे इथे आज सिद्धिविनायक मंदिरसुद्धा आहे, तर सिद्धिविनायक मंदिरमध्ये ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तर तो आम्ही लवकरात लवकर सोडवू. इथे जी गर्दी होते ती कशी कंट्रोलमध्ये करता येईल आणि इथल्या नागरिकांना आज रस्ते चालण्यायोग्य नाही, कारण की इथे खूप गर्दी होते मध्ये ज्या वेळेला संकष्टी म्हणा किंवा मंदिराचं काही एखादं पाडवा म्हणा, त्यावेळेला नागरिकांची खूप गैरसोय होते, स्थानिक नागरिकांची. तर आमचं पहिलं प्राधान्य हेच असेल की स्थानिक नागरिकांना त्रास न होता ज्या प्रकारच्या की ट्रॅफिकची समस्या झालं, पार्किंग व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. आता बातमी नाशिकमधून. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 29 मधील भाजपाचे बंडखोर उमेदवार माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर मुकेश शहाणे यांनी माझं काय चुकलं असा सवाल उपस्थित करत पक्षाने सगळं थांबवावं अशी भावनिक साथ घातली आहे. विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मुकेश शहाणे आहेत. तुमची पक्षाने हकालपट्टी केली आहे आणि हकालपट्टीचं पत्र देखील पक्षाने अधिकृतपणे काढलंय. ही जी काही कारवाई पक्षाने केली आहे, नेमकी या सगळ्या कारवाईकडे तुम्ही कसं बघताय आणि तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? खरं मी ते काल पत्र व्हॉट्सअप फेसबुकच्याद्वारे बघितलं. अतिशय ते पत्र बघितल्यावर मनाला दुःख वाटलं. काय चूक माझी, काय चूक केली, मी आंदोलनं केली ती चूक झाली का?
मी प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला, पक्षासाठी एकनिष्ठेने काम केलं, परंतु ज्या ज्या मोठ्या आंदोलनं झाली त्यात देखील सहभाग माझा एकट्याचा होता. मागील बघितला असेल BJP कार्यालयावर हल्ला झाला, जो त्या कोणी केला होता त्या लोकांच्या कार्यालयावर जाऊन मी पुन्हा हल्ला केला. आजपर्यंत आजच्या त्या काळात कोणी हिंमत दाखवली नाही, परंतु मी छोटे मोठे आंदोलनं सगळे केले. मी एकनिष्ठेने राहिलो. हीच माझी चूक का? मला आज असं विचारायचं आहे, का एवढं तुम्ही खालच्या थराला जाऊन असं वागले? माझ्यावर कुठला गुन्हा देखील नाही, परंतु तुम्ही एक निष्ठावान कार्यकर्त्याचा बळी दिला आहे. माझ्यावर बघितले असेल तर कुठले गुन्हेसुद्धा नाही, परंतु तुमच्याकडे एक चिठ्ठावळ मी तुम्हाला दाखवतो. हे गुन्हे बघाल तुम्ही तर 30-29 गुन्हे असणारा माणूस, देशद्रोहासारखे, अतिरेक्याला नाचवल्यासारखे एक सामान्य कार्यकर्ता प्रशांत जाधव, त्याच्यावर गोळीबार, असे एक ना एक मोठे मोठे गंभीर त्यांच्यावर आरोप आहेत. आरोप नाही तर सिद्धही झाले आहेत. आपल्या विधान भवनात तो विषय गाजला, त्याच्या मुलाने जो उद्योग केला, हीच का माझी निष्ठा आणि हेच का मला फळ मिळालं? मला आजही इतकं भाऊक झाल्यासारखं होतं, अतिशय मनाला वेदना होत आहेत. मी पक्षाला एक विचारायचं आहे, प्रामाणिकरित्या माणसाला तुम्ही असं जे काही करतायत, येत्या काळात निश्चित तुम्हाला त्याचं जे काही फळ आहे ते मिळणार आहे. त्यांच्या हकालपट्टीनंतर देखील त्यांनी संयमानं प्रतिक्रिया दिली. त्यामुळे या सगळ्या हकालपट्टीनंतर त्यांच्या या सगळ्या निवडणुकीवर काय परिणाम होतो हे 16 तारखेनंतरच स्पष्ट होईल. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.